कैलासवासी श्री सुभाष रामचंद्र चव्हाण यांच्या स्मृती अंतर्गत घेण्यात आलेली ऑनलाईन काव्यरचना स्पर्धा 2026 यामध्ये मी स्वराली सुरेश देसाई, माझे शाळेचे नाव प्राथमिक विद्यामंदिर करंबळी, माझ्या गावाचे नाव शिप्पूर तर्फा अजरा, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर येथून मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. माझ्या स्वरचित कवितेचे शीर्षक आहे आई माझं पहिलं विश्व. आई माझं पहिलं विश्व. आई. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. आई. आई म्हणजे मायेची सावली, आई म्हणजे प्रेमाची शिदोरी, आई म्हणजे दुःखातली आशा आणि आई म्हणजे सुखाची पहाट सोनेरी. मी पडले की हात पुढे करणारी, मी रडले की माझे डोळे पुसणारी, माझ्या या छोट्याशा हसण्यासाठी आपले संपूर्ण दुःख लपवून ठेवणारी. माझ्या स्वप्नांना पंख देऊन आई मला उडायला शिकवते, माझ्या स्वप्नांना पंख देऊन आई मला उडायला शिकवते. कधी चुकले तर प्रेमाने समजावते आणि कधी हरले तर पुन्हा पुन्हा लढायला शिकवते, पुन्हा पुन्हा लढायला शिकवते. तिच्या हाताच्या जेवणात असते प्रेमाची चव न्यारी, तिच्या हाताच्या जेवणात असते प्रेमाची चव न्यारी. तिच्या एका गोड शब्दाने होते मनातली चिंता दूर सारी, होते मनातली चिंता दूर सारी. आई स्वतःसाठी कमी जगते पण मुलांसाठी सारे काही करते. आई स्वतःसाठी कमी जगते पण मुलांसाठी सारे काही करते. आपल्या लेकरांच्या आनंदासाठी ती किती कष्ट सहन करते, ती किती कष्ट सहन करते. कधी ती गुरु बनते तर कधी मैत्रीण, कधी देवासारखी पाठीशी उभी राहून क्षणोक्षणी साथ माझी ती देते, साथ माझी ती देते. आईच्या प्रेमाला मोल नाही, तिच्या उपकारांना तोल नाही. आईच्या प्रेमाला मोल नाही, तिच्या उपकारांना तोल नाही. जगात कितीही मोठे झालो तरी आईपेक्षा मोठे कधीच नाही, तरी आईपेक्षा मोठे कधीच नाही. म्हणून एक संदेश मनात ठेवूया, आईचा नेहमी आदर करूया. म्हणून एक संदेश मनात ठेवूया, आईचा नेहमी आदर करूया. आईचा नेहमी आदर करूया. तिच्या डोळ्यात अश्रू नको, तिच्या चेहऱ्यावरती हसू फुलवूया, तिच्या चेहऱ्यावरती हसू फुलवूया. आई म्हणजे फक्त एक शब्द नाही, आई म्हणजे फक्त एक शब्द नाही, तर आई म्हणजे संपूर्ण आयुष्य आहे. आई म्हणजे संपूर्ण आयुष्य आहे आणि तिची सावली लाभणे हेच तर खरं आपलं भाग्य आहे, हेच तर खरं आपलं भाग्य आहे. आई आई आईला जपा, तिचा आदर करा, तिच्या कष्टांची जाणीव ठेवा. कारण जगात आपल्याला सगळं काही पुन्हा पुन्हा मिळू शकतं, जगात आपल्याला सगळं काही पुन्हा पुन्हा मिळू शकतं. कारण त्या आईसारखं प्रेम, त्या आईसारखी माया आणि त्या आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही, आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. जेव्हा आई हरवली की काळजाचा एक भाग पोकळ होतो, काळजाचा एक भाग पोकळ होतो आणि मग ते कितीही जवळचे असले तर ते कोणीच भरू शकत नाही, तर ते कोणीच भरू शकत नाही. कारण ही आई ती आईच असते, कारण ही आई ती आईच असते. म्हणून म्हणतात, स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी. आईला प्रेम दाखवायला विशेष दिवसाची गरज नाही, आईला प्रेम दाखवायला विशेष दिवसाची गरज नाही. आज ते तिचा हात धरून म्हणूया, आई तू आहेस म्हणून मी आज इथे उभी आहे, मी आज इथे उभी आहे आणि तू आहेस म्हणून माझं जग सुंदर आहे, माझं जग सुंदर आहे. धन्यवाद.